मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय प्रॉन्स मसाला। छान असं मस्त कोळंबी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून घेतली आणि ही चाकूची धार आपण एक अशी रेष लावून आपण ही शीर काढून घेतलेली आहे। सगळं छान मी साफ करून घेतलंय। आधी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हळद टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळून घेतलाय, मॅरिनेट करून घेऊया। छान सगळं कोळंबीला लावून घ्यायचं आहे आपल्याला। छान लिंबू आणि हळद आणि मीठ लावून घेतलंय। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। एक वाटण करून घ्यायचं आहे। मी जवळजवळ 2 कांदे घेतले, मध्यम आकाराची कांदे आहेत, ती आपल्याला जाडसर अशी मोठी मोठी लांब लांब कापून घ्यायची। एक टोमॅटो आहे, तो पण कापून घ्यायचा आहे आपल्याला। जवळजवळ 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आपल्याला अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे। एवढा मी अद्रकचा तुकडा घेतलाय आणि कोथिंबीर हे आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे। त्याआधी मी हे कांदा आणि टोमॅटो छान असं फ्राय करून घेते। पण हे फ्राय करायला घेऊया। मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। या पद्धतीने आपल्याला छान कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे। फक्त मऊ मऊ करून घ्यायचा आहे कांदा, जास्त आपल्याला गुलाबी रंगावरती आपल्याला करायचा नाही। कांदा आपण करून घेतलाय। आता यातच आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो आपण छान मऊ करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक, हे देखील आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे, बघू शकता। कलर अजिबात चेंज केलेला नाही मी। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। छान असं गार करून घेते आणि छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता मी यात टाकून घेते। त्याच तव्यात आता मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे, थोडं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अगदी कमी प्रमाणात घेतलेलं आहे मी। खोबरं पण छान भाजून घेतलेलं आहे, काढून घ्यायचं आहे यातच। हे छान गार करते आणि छान असं मिक्सरमध्ये वाटून छान असं प्युरी बनवून घेते। कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि आता आपण तेल टाकून घेऊया। आपल्याला कोळंबी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। कोळंबी टाकून घ्यायची आहे आपल्याला। कोळंबी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे। आता मी काढून घेते कोळंबी। तेल आणखी मी टाकून घेतलेलं आहे, जवळजवळ 1 चमचा भरून मी तेल टाकलाय। आपला हा डब्बा मसाला टाकायचा आहे, जवळजवळ 1.5 चमचा मी हा मसाला टाकून घेतलेला आहे। लाल मिरची पावडर आपल्याला 1 चमचा भरून टाकून घ्यायची आहे, छोटा 1 चमचा। थोडीशी हळद घालते। मसाले छान असे भाजले गेले। आता मी टाकते हे आपण जे वाटण केलंय ते वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे। मसाला छान असा भाजला गेलेला आहे आपला, तेल देखील छान असं सुटलेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया चिकन मसाला। जवळजवळ 1 चमचा भरून मी चिकन मसाला घातलेला आहे। कोळंबी मसाला करताना हा चिकन मसाला नक्की घालून बघा। मसाला जेवढा तुम्ही छान असा फ्राय करणार, भाजणार, तेवढंच तुमचं ग्रेव्हीला किंवा कोळंबीचं मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येईल। त्यामुळे मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। बघा माझा मसाला किती छान भाजला गेलेला आहे। आता मी यात टाकून घेते। आपण हे कोळंबी जी फ्राय केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे। आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे। मसाला भाजताना आपण मीठ टाकलेलं नव्हतं, पण आपण कोळंबीला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे आपण मीठ थोडंसं कमी घालायचं आहे। आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातच मी टाकून घेतलं होतं थोडं पाणी, जवळजवळ अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आणखी थोडं पाणी घालूया, अर्धा ग्लास, जवळजवळ 1 ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे। छान असा मस्त आता आपण 5 ते 7 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं आहे। उकळायला लागलं की मी गॅस बारीक करेल। छान असं शिजवून घेणार आहे मी कोळंबी मसाला छान उकळायला लागलेला आहे। आपण थोडा गॅस कमी करूया, कमी केलेला आहे आणि अर्धवट झाकण ठेवून आपण छान असं 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवून घेऊया। छान 7 ते 8 मिनिटं आपण छान हा प्रॉन्स मसाला म्हणजे कोळंबी मसाला आपला तयार झाला बघा, तुम्ही बघू शकता। वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया। गॅस बंद करते आणि मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते। इतक्या पटकन आणि इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण हा प्रॉन्स मसाला म्हणजे कोळंबी मसाला बनवलेला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। खूपच टेस्टी अशी हा मसाला होतो।
रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.